आज सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक, संतापजनक आणि प्रशासनाच्या मुजोरीचा कळस गाठणारी बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे हे मान्य आहे. पण प्रश्न असा आहे की या उत्सवासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार कुणी दिला? पंढरपूर तहसील कार्यालय इथं इच्छुक उमेदवारांची मोठी वर्दळ आहे. पण याच तहसील कार्यालयात एक तुघलकी निर्णय घेतला गेलाय. तहसीलदार सचिन लंगोटे यांनी थेट तहसील कार्यालयाचं दैनंदिन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक गरजेचीच आहे, पण शेतकऱ्यांची कामं, सामान्य नागरिकांचे दाखले, मुद्रांक आणि प्रमाणपत्र हे गरजेचं नाही का? ग्रामीण भागातून शेतकरी लांबचा प्रवास करून येतात, पैसे खर्च करतात, आपली रोजची मजुरी, शेतीची कामं बाजूला ठेवतात आणि इथं आल्यावर काय? कामकाज बंद आहे. कोणतीही पूर्वसूचना नाही. सरकारी सुट्टी जाहीर नाही. कुठलाही लेखी आदेश जनतेसमोर नाही. मग हा निर्णय नेमका कुणासाठी? उमेदवारांसाठी प्रशासन मोकळं आणि सामान्य माणसांसाठी दरवाजे बंद, असं चित्र पंढरपूर तहसील कार्यालयात आहे. या प्रकारामुळं काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाचं संपूर्ण शासकीय कामकाज बंद ठेवण्याची नियमात तरतूद आहे का? जर तरतूद नसेल तर तहसीलदारांना असा निर्णय घेण्याचा अधिकार कुणी दिला? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हा निर्णय लोकशाहीच्या चौकटीत बसणारा आहे की लहरी, मनमानी आणि तुघलकी कारभाराचं उदाहरण आहे? आज तहसील कार्यालयातील या परिस्थितीवर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होतोय. निवडणूक आमच्याच मतांवर होते, पण प्रशासन आमच्याच कामांवर गदा आणतंय, असा थेट सवाल उपस्थित केला जातोय. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.